पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. कळपेरा धरणाच्या सुरक्षेसाठी आमदार सिद्धार्थ खरात मैदानात. धरणाच्या भिंतीला पडले मोठमोठे भगदाडं, हजारो एकर जमीन धोक्यात. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील कळपेरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून धरणाला पडलेल्या मोठमोठ्या भगदाडांमुळे हजारो एकर शेती धोक्यात आली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी आजारी अवस्थेतही थेट धरणावर धाव घेत जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. 1978 साली बांधण्यात आलेल्या या धरणाच्या पिचिंग भागात सायाळ प्राण्यामुळे मोठी बिळे निर्माण झाली आहेत. पाण्याचा दाब वाढल्यास धरण फुटण्याचा धोका असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पाहणी दरम्यान आमदार सिद्धार्थ खरात यांनी अधिकाऱ्यांना तातडीने भगदाडे बुजवण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर धरणाच्या मजबूतीकरणासाठी निधी उपलब्ध करून दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. डॅम आहे तो 1978ला बांधलेला आहे आणि अतिशय प्राचीन म्हणजे खूप जुनं धरण आहे, परंतु या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळं जे काही यावर्षी जे काही धरण पूर्ण भरलं होतं आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीमागच्या बाजूला सायाळ एक पक्षी आहे ज्याला खूप अनुकुचीदार पंख असतात, तो सायाळ पक्ष्याने त्या धरणाच्या बॅकसाईडला म्हणजे पिचिंगच्या लेवलला म्हणजे अक्षरशः 200-300 फूट आतपर्यंत होल केले आहेत, त्याला छिद्र पाडले असं म्हणा किंवा त्यांची घरं केली आहेत आणि असे असंख्य त्या ठिकाणी सायाळ पक्ष्यांनी घरं केली. त्यामुळं गावकऱ्यांचं असं माझ्याकडे मागणी होती की ही धरण कधी फुटू शकतं, कारण ते ऑलरेडी तिथं म्हणजे होल असल्यामुळं पाणी एकदा का सुरुवात झाली की ते धरण फुटू शकतं. धरण जर फुटलं तर त्याच्या खाली जे काही हजारो एकर शेती आहे ती वाहून जाऊ शकते आणि खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी गावकऱ्यांचा माझ्याकडे सरपंचांचा गावकऱ्यांचा खूप एक पाठपुरावा सुरू होता. त्या अनुषंगानं मी आज अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, जलसंधारण विभागाचे या सगळ्यांना आज फील्डवरती घेऊन आलो. त्यांना ते सगळं दाखवलेलं आहे. या संदर्भात निधीची तरतूद या विभागाला नव्हती, ती करण्याबद्दल आदेश आज या ठिकाणी दिलेले आहेत आणि यानंतर त्याच्या व्यवस्थित पुरेसा निधी घेऊन पूर्ण पिचिंग या धरणाची करू.